महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीचा पर्याय निवडला जातो आहे। बच्चू कडू असो किंवा रविकांत तुपकर असो यांनी आता पुढाकार घेतलेला। भाऊ, तिसऱ्या आघाडी संदर्भात काय सांगाल? कशा प्रकारे तुमची प्राथमिक चर्चा सुरू झालेली आहे? नाही, आम्हाला असं वाटतं की शेतकऱ्यांचे मुद्दे निवडणुकांमध्ये दुर्लक्षित होतात। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निवडणुका होत नाही आणि निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना खूप आश्वासने दिली जातात, निवडणुका झाल्यावर त्याचं इम्प्लिमेंटेशन काही होत नाही। म्हणून निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांची जर काही वोट बँक असली तर इतर पक्षांची वोट बँक कोणी जातीची करतं, कोणी धर्माची करतं, कोणी पक्षाची करतं, कोणी पंथाची करतं। तसंच शेतकऱ्यांची एक पॉलिटिकल जर वोट बँक उभी राहिली महाराष्ट्रामध्ये, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, गावगाड्याची वोट बँक उभी राहिली तर ही निवडणूक शेती प्रश्नावर होईल असं मला वाटतं आणि तोच आमचा प्रयत्न आहे। बच्चू भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमची भेट झाली मुंबईमध्ये शुभेच्छा द्यायला गेल्यावर, तेव्हा ते म्हणले तुमच्या मनात काय? मी म्हटलं सगळ्या शेतकरी चळवळीत काम करणाऱ्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे, थर्ड फ्रंट उभा केला पाहिजे। ते म्हणले माझ्याही मनात तेच आहे। मग ते म्हणले माझं छत्रपती संभाजीराजेंशी बोलणं झालं तर ते पण ॲग्री आहेत। आपले ज्यांनी आता जालन्याला 1.5 लाख मध्ये घेतलं मंगेश साबळे सरपंच, त्यांच्याशी माझं बोलणं झालं। अशा सगळ्या छोट्या छोट्या घटकांशी आमचं बोलणं सुरू आहे आणि प्रस्थापित नेत्यांना लोक कंटाळलेत, लोकांना एका नव्या पर्यायाची गरज आहे। त्यामुळे मला असं वाटतं की एखादा चांगला पर्याय जर आम्ही देऊ शकलो महाराष्ट्राला तर लोक आमच्यासोबत येतील। तुमची आतापर्यंत चर्चा कोणाकोणासोबत झालेली आहे? बच्चू भाऊंची कोणाकोणासोबत? नाही, बच्चू भाऊंशी मुंबईत त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं झाली, त्याच्यानंतर सरपंच मंगेश साबळेंशी झाली, विविध शेतकरी संघटना ज्या आहेत वेगळ्या वेगळ्या पॉकेटमध्ये काम करणाऱ्या त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि पुण्यामध्ये शेतकरी संघटनांमध्ये काम करणारे शेतकरी चळवळीतले जे घटक आहेत त्यांची एक बैठक घेऊन लवकरच कोणत्या कोणत्या जागा आपण लढू शकतो, कोणत्या कोणत्या भागात आपली ताकद आहे, कुठे काय काय करता येईल, कुठे उमेदवार आपल्याला सिलेक्शन कसे करायचे या संदर्भातला निर्णय पुण्यामध्ये बसून करू। भाऊ, एकंदर परिस्थिती जर बघितली तर महाराष्ट्रामध्ये तिसरा फ्रंट यशस्वी होताना दिसलेला नाही आतापर्यंत, तर तुमचा प्रयोग यशस्वी होईल असं तुम्हाला वाटते आणि किती विश्वास? क्रिकेटच्या 2-4 मॅचेस हरल्या म्हणून सगळ्याच मॅचेस पुढे आपण हरणार आहे असं काही म्हणता येणार नाही। सूर्याने कॅच घेतली, ती घेतली नसती तर भारत हरला असता। त्यांनी कॅच घेतली, टर्निंग पॉईंट ठरला, बाकी खेळाडूंचं योगदान मिळालं, जमून गेलं। आणि असं कुठं म्हणतो आपण? आम आदमी पक्षाने सिद्ध केलं नाही दिल्लीमध्ये, पंजाबमध्ये सिद्ध केलं नाही। हे असं ट्रेंड किंवा एखादं नॅरेटिव्ह सेट करणं चुकीचं आहे। आता या निवडणुकांचा जर का तुम्ही अभ्यास केला, मी स्वतः उमेदवार होतो लोकसभेला, तर चित्र असं होतं की नेत्यांनी आणि आमदारांनी सांगितलेलं लोकांनी ऐकलं नाही। जर नेते या बाजूला गेले तर जनता या बाजूला जाते। नेत्यांबद्दल प्रचंड नोशिया लोकांच्या मनामध्ये आहे, सगळ्याच नाही पण मॅक्झिमम नेत्यांबद्दल, प्रस्थापितांबद्दल। त्यामुळे प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी निवडणूक महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे आणि शेतकरी, कष्टकरी, वंचितांना घेऊन एक पॉलिटिकल वोट बँक उभी करायची आणि महाराष्ट्राला एक चांगला पर्याय द्यायचा असा आमचा प्रयत्न आहे। आप सुद्धा तुमच्यासोबत येणार आहे अशी चर्चा सुरू आहे? आम आदमी पक्षाच्या लोकांशी माझं बोलणं झालं नाही, पण बच्चू भाऊंचं त्यांचं बोलणं झालेलं आहे। त्यांचं काय बोलणं झालं हे मला माहीत नाही, पण मी वेगळ्या पातळीवर चर्चा करतोय, बच्चू भाऊ वेगळ्या पातळीवर चर्चा करत आहेत, काहीतरी सुवर्णमध्ये निघेल त्याच्यामधून। तुमचा अजेंडा नेमका काय राहणार आहे थर्ड फ्रंटचा? शेतकरी हाच मुख्य अजेंडा असेल की त्या व्यतिरिक्त? हे बघा, कुठलाही राजकीय पक्ष कुणाला घाबरतो? राजकारणात चमत्कार दाखवल्याशिवाय कुणी नमस्कार करत नाही। शेतकऱ्यांनी जर त्यांची पॉलिटिकल वोट बँक उभी केली तर सगळ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलावं लागेल, त्यांचे प्रश्न सोडवावे लागतील। आता बघा ना, मला 2.5 लाख लोकांनी मतदान केलं बुलढाण्यामध्ये, माझा आणि निवडून येणाऱ्या उमेदवाराचा फक्त 98,000चा फरक आहे। तर सगळेच आता नेते जे आता विधानसभा लढायचे ते शेतकरी शेतकरी म्हणायला लागले। अर्थसंकल्पात शेतकरी आला। कदाचित जर या लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी दणका दिला नसता महायुतीला तर शेतकरी आठवलाच नसता। हे मोठे पक्ष काय करतात? शेतकऱ्यांना गृहीत धरतात की आमचे हे हिंदू मुस्लिम असं ध्रुवीकरण करायचा प्रयत्न करतात, जाती जातीत धर्माधर्मात ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करतात। आम्हाला जात धर्म पक्ष याच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या मुद्द्यावर ह्या निवडणुका न्यायच्या आहेत, म्हणून पॉलिटिकल वोट बँक आम्ही उभी करणार आहेत आणि शेतकरी सुद्धा त्या मूडमध्ये आहेत। या संदर्भातल्या काही मीटिंग वगैरे ठरलेल्या आहेत? अजून असं नाही, आता औपचारिक आणि प्राथमिक चर्चा झाली, पण मी अगोदरच डिक्लेअर केलं होतं, मी निवडणुकीचा निकाल लागायच्या आधी साताऱ्यात बोललो होतो, पुण्यात बोललो होतो की असा एक पर्याय महाराष्ट्राला जर आम्ही देऊ शकलो सगळ्यांना एकत्रित करून तर चांगलं होईल। आणि मलाही अनेक लोक फोर्स करतात, विविध संघटना फोर्स करतात की तुम्ही पुढाकार घ्या आणि सगळ्यांना एकत्रित करा, तर तो प्रयत्न माझा सुरू आहे। 1 to 1 अनेकांची चर्चा आमची सुरू आहे आणि तुम्ही म्हणता यशस्वी होणार नाही, मी तुम्हाला दाव्याने सांगतो एक चांगला पर्याय म्हणजे नाटकी बोलणारे नाही, खरोखर काम करणारे लोक जर का एकत्रित आले तर महाराष्ट्रामध्ये वेगळं परिवर्तन होईल, लक्षात घ्या। नक्कीच महाराष्ट्रात वेगळ्या परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून तिसरा फ्रंट उभा करण्याची तयारी सुरू झाली आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।